श्री स्वामी समर्थ सांगतात, जीवन हा एक संघर्ष आहे, पण त्याचबरोबर तो एक अनुभवाचा प्रवासही आहे. माणसाने कधीच संघर्षांपासून पळ काढू नये, कारण संकट आपल्याला घडवतात, शिकवतात आणि मजबूत बनवतात. स्वामींच्या शिकवणुकीनुसार आपलं ध्येय ठरवून त्याच्यावर अखंड निष्ठा ठेवून चालणं हेच यशाचं रहस्य आहे. जीवनातील प्रत्येक क्षणाला तुमचे प्रयत्न आणि संयम लागतो, पण स्वामी सांगतात की नेहमी असा विचार करा की देव तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना बनवत आहे. आजच्या जगात आपण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये इतके गुंतलो आहोत की आपलं मन विस्कळीत होत आहे. पण स्वामी समर्थ सांगतात की आपण आपल्या अंतर्मनाच्या शांततेचा शोध घ्यायला हवा. जो व्यक्ती स्वतःच्या मनात शांतता ठेवतो, तोच खऱ्या अर्थाने सुखी होतो. स्वामींच्या शिकवणीमध्ये मनाची शुद्धता ही खूप महत्त्वाची मानली जाते. मन शुद्ध असेल तरच आपण परमेश्वराच्या समीप जाऊ शकतो. स्वामी समर्थांच्या उपदेशानुसार जीवनात नाती फार महत्त्वाची भूमिका बजावतात. नाती टिकवण्यासाठी माणसाला त्याग, संयम आणि आदर या गुणांची आवश्यकता असते. प्रेम हे कोणत्याही स्वार्थाशिवाय असावं, कारण स्वार्थानं भरलेलं नातं कधीच दीर्घकाळ टिकत नाही. पण हेही महत्त्वाचं आहे की तुमचं प्रेम, आदर आणि सेवा योग्य व्यक्तींसाठी असावी. स्वामी सांगतात की जीवनात अशा लोकांवर प्रेम करा जे तुमचं प्रेम आणि त्याग समजून घेतात, कारण चुकीच्या व्यक्तींवर प्रेम करणे तुम्हाला दुःखात लोटू शकतं. आपल्याला नेहमी वाटतं की आपल्यासाठी कोणीतरी आपलं आयुष्य बदलावं, आपल्याला समजून घ्यावं. पण स्वामी समर्थ सांगतात की तुम्ही स्वतः बदल घडवला तरच तुम्हाला खरा आनंद मिळेल. दुसऱ्यांवर अवलंबून राहणं कधीच योग्य नसतं. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे आपलं जीवन आपल्या स्वतःच्या कर्मांवर आधारलेलं असतं. कर्म करताना आपण त्यामध्ये शुद्धता आणि प्रामाणिकपणा ठेवला तरच त्याचे योग्य फळ मिळते. प्रत्येक माणसाचं जीवन त्याच्या कर्मांवर अवलंबून असतं, आणि स्वामी समर्थ सांगतात की कोणतंही कर्म असं नाही की त्याचं फळ नाही. स्वामी समर्थ सांगतात की माणसाला नेहमी देवावर विश्वास ठेवावा, कारण जे काही आपल्या आयुष्यात घडतं ते सगळं देवाच्या इच्छेनेच घडतं. काही वेळा आपल्याला वाटतं की आपल्यावर अन्याय होतोय, पण स्वामींच्या शिकवणीनुसार प्रत्येक परिस्थिती ही आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. आपण त्या संकटांचा सामना केल्याशिवाय आपल्याला त्यातून काही शिकता येणार नाही. जीवनात येणारी प्रत्येक समस्या ही एक संधी असते. स्वामी समर्थ म्हणतात की संकटांमध्येही देवाची कृपा असते, आणि संकटातूनच माणूस त्याच्या जीवनाचा खरा अर्थ शोधतो. तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये संयम असावा. स्वामी समर्थ सांगतात की कोणत्याही घाईत निर्णय घेऊ नका, कारण घाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. संयम ठेवा, शांत राहा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. स्वामींच्या शिकवणुकीनुसार जीवनातील यश आणि अपयश हे सर्व तुमच्या धैर्य आणि संयमावर अवलंबून असतं. माणसाला कितीही संकट आली तरी त्याने कधीच त्याच्या ध्येयापासून विचलित होऊ नये. स्वामी समर्थ सांगतात की धैर्यानेच माणूस संकटांवर मात करू शकतो. स्वामी समर्थ सांगतात की माणसाने त्याच्या जीवनात सातत्य ठेवायला हवं. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करता, तेव्हा यश मिळवणं शक्य होतं. प्रयत्न न करता फक्त अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जीवनात कधीच सोपं काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात. पण जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करता, तेव्हा त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते. स्वामी समर्थ सांगतात की प्रामाणिकता, मेहनत आणि धैर्य हे 3 गुण तुम्हाला जीवनात यश मिळवून देतात. आपल्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवावेत, कारण स्वामी समर्थ सांगतात की मनातले विचार आपलं आयुष्य घडवतात. जसे विचार असतील तसेच आपल्या आयुष्यात घडतं. सकारात्मक विचारांमुळे आपलं जीवन सुखकर होतं, तर नकारात्मक विचार आपल्याला अस्फलतेकडे नेतात. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे नेहमी चांगल्या विचारांचं संगोपन करा. चांगले विचारच तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील. स्वामी समर्थ सांगतात की जीवनात कोणत्याही प्रकारची आसक्ती ठेवू नका. आसक्तीमुळे माणसाचं मन अस्वस्थ होतं आणि त्याला शांतता मिळत नाही. कोणत्याही वस्तूंची
व्यक्तींची किंवा परिस्थितीची आसक्ती माणसाला दुःखात लोटते. स्वामींचं वचन आहे की आसक्ती टाळली तरच माणसाला खरा आनंद मिळू शकतो. तुमचं जीवन जसं आहे त्यात तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे. स्वामी समर्थ सांगतात की माणसाला कधीच असमाधान वाटू नये, कारण असमाधानामुळे त्याला त्याच्या जीवनाचा आनंद मिळत नाही. आयुष्यात जरी काही गोष्टी कमी मिळाल्या तरी त्या गोष्टींसाठी नाराज होऊ नका. स्वामींच्या शिकवणीनुसार जे काही मिळालं त्यासाठी देवाचे आभार माना आणि जे नाही मिळालं ते योग्य वेळी मिळेल या आशेने पुढे चालत राहा. स्वामी समर्थ सांगतात की जीवनात सुखदुःखाचे प्रसंग येतच असतात. सुख आलं तर त्याचा आनंद घ्या, पण दुःख आलं तर त्यालाही सकारात्मकतेनं स्वीकारा. स्वामींचं वचन आहे की प्रत्येक दुःखात एक नवा धडा असतो. दुःखातून शिकलेला माणूसच खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतो. माणसाने कधीच अहंकार ठेवू नये. अहंकारामुळे माणसाचं जीवन नष्ट होतं. स्वामी समर्थ सांगतात की अहंकार हा माणसाच्या सर्वच नात्यांमध्ये अडथळा ठरतो. जर तुम्हाला तुमचे जीवन शांत आणि आनंदी ठेवायचं असेल तर अहंकाराचा त्याग करा. स्वामींच्या शिकवणीनुसार नम्रता हीच माणसाला यश मिळवून देते. नम्रता ठेवूनच माणूस लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करू शकतो. माणसाने नेहमी दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला हवं. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा आपण दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतो तेव्हा आपलं मन शुद्ध होतं. दुसऱ्यांना दिलासा देणं, त्यांना मदत करणं हेच खऱ्या अर्थाने धर्म आहे. स्वामींचं वचन आहे की दुसऱ्यांच्या मदतीनेच माणूस खरा आनंद मिळवतो. आयुष्यात कधीच दुसऱ्यांवर दोष टाकू नका. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना दोष देणं चुकीचं आहे. आपल्या जीवनातील सर्व काही आपल्या कर्मांवर अवलंबून असतं. जर काही चुकलं तर त्याचं उत्तरदायित्व आपणच घेतलं पाहिजे. स्वामींच्या शिकवणीनुसार दोष दुसऱ्यावर टाकल्याने आपल्याला कधीच समाधान मिळत नाही. उलट आपल्याला दोष स्वीकारून त्यात सुधारणा करणं आवश्यक आहे. आपल्या जीवनात देवाचं महत्त्व आहे. स्वामी समर्थ सांगतात की माणसाने नेहमी देवावर श्रद्धा ठेवावी. देवावर विश्वास ठेवला तरच माणसाला जीवनात मार्ग सापडतो. स्वामींचं वचन आहे की देवाची उपासना आणि ध्यान ही माणसाला शांतता आणि समाधान मिळवून देते. आयुष्यातील सर्व संकटांना आणि अडचणींना तोंड देताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की स्वामी समर्थ सांगतात की संकट आपल्याला संपवायला येत नाही, तर आपल्याला घडवायला येतात. संकट म्हणजे देवाचा आपल्यावरचं मोठं आशीर्वाद आहे, कारण संकट नसती तर आपण कधीच शिकलो नसतो. श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणुकीतून हे स्पष्ट होतं की माणसाने कधीच हार मानू नये. प्रत्येक संघर्षातून माणूस काहीतरी शिकतो आणि तेच शिकणं त्याला यशाच्या दिशेने नेतं.